केला जाईल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. एल बी आहे, एल बी डब्ल्यूचा विकेट दिला जाईल. पंचाने याची नोंद घ्यायची आहे आणि रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. दोन्ही कॅप्टननी सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. रिव्ह्यू नाही आहे. पंच जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्य करावा लागेल. बाहेर 6 राहतील प्लेयर, आतमध्ये 5. 30 सर्कलच्या आतमध्ये 5 आणि बाहेर 6 प्लेयर राहतील क्षेत्ररक्षणासाठी. साईप्रीत रावीच्या माध्यमातून प्रेक्षक आपण पाहू शकताय. या सामन्यासाठी पंचाची जोडगोळी पाहू शकाल आपण. निलेश पाटील सर, त्याप्रमाणे सुरेंद्र पाटील सर, सुरेश पाटील गावठाण हे आपल्याला पंच पाहायला मिळतात. या सामन्यासाठी पाहू शकाल गुणलेखक आमचे सहकारी, आमचा पाठीचा कणा आपण म्हणतो ते आहेत गुणलेखक आमचे सुनील पाटील, मॅन फ्रॉम गावठाण. आणि लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय अनिकेत वाघमारे, प्रकाश पवार, निखिल निखिल कीर्तक आणि चंदू वाघमारे. तब्बल 2 कॅमेरे या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्ट्राईकला पाहू शकाल आपण. चला मैदानावर आपण जाऊया. मैदानावर फिल्डिंग रचना सजली जाते. प्रथम फिल्डिंग आपण पाहू शकाल. रांजणपाडा संघाने या ठिकाणी प्रथम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि बॅटिंग करताना आपण पाहू शकाल दिगाडे संघाचे प्रथम फलंदाज रुपेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे अविनाश. सलामीचा गोलंदाज पाहू शकाल वैभव. स्टार्ट होतोय ओपनिंगचा पहिला चेंडू. सुरुवातीचा प्रारंभीचा चेंडू आपण एक सुसज्ज, स्पष्ट आणि क्लिअर दृश्य निर्माण करणारा हा चेंडू आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट होतोय. ऑफ एसटीचा बाहेरचा चेंडू होता. सुंदर चेंडू. सुरुवात या ठिकाणी पाहू शकाल गोलंदाजच्या माध्यमातून अप्रतिम. यावेळी पाहूया रिव्हर्स फटका कनेक्ट केला जातोय. काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं आणि पहिलाच ओपनिंगच्या या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर खणखणीत दणदणीत दमदार सुरुवातीचा शानदार षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक खेळला गेला या फलंदाजाने. रिव्हर्स अटेम्प्ट केलं गेलं परंतु टायमिंग आपण पाहिलं ना. जसा चेंडू पडला क्रीजवर, खेळपट्टीवर जसा चेंडू पडला तोच टप्पा फलंदाजाने रिव्हर्स शॉट खेळून उचलला. तो थेट डीप पॉईंटकडे 6 धावांकरिता. यावेळी पाहूया षटकातील तिसरा चेंडू. सुरुवात 6 धावांनी पाहायला मिळाले. यावेळी कमजोर फटका धरून शॉर्ट लेगकडे मिस. फिल्डिंग होते. चेंडू लॉंग स्टॉप कडे फाईन लेगकडे चेंडू आपण पाहतोय. आउट प्लीज फ्लो आहे त्या ठिकाणी. चेंडू चित्रो होता यावेळी फलंदाजांनी पूर्ण केले आहेत 3 धावा. 6+3 एकूण होतील 9 धावा. 3 चेंडू सुरुवातीच्या षटकातील आपण पाहिले झालेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये आल्यात 9 धावा. सुरुवात पाहिली आपण गोलंदाजच्या माध्यमातून चांगली झाली परंतु दुसऱ्या चेंडूमध्ये सुरुवात बॅटिंगच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय चांगली सुरुवात. यावेळी पहिले स्ट्राईक आलेला फलंदाज अविनाशच्या आल्या खातं खोललंय ते 1 रनने अकाउंट ओपन केलंय आणि ज्या फलंदाजाने रुपेश म्हात्रेने षटकाराने आपलं खातं ओपन केलंय तो आता स्ट्राईक बॉलवर बॅटिंग बॉलवर आपण त्याला पाहू शकाल. षटकातील आहे पुढचा चेंडू वैभव. फुल टॉसमध्ये चेंडू परंतु बॅटच्या अपर साईडला चेंडू लागून चेंडू येतोय स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने सरळ फटका येतोय. कॅच जरूर
उडाली होती परंतु दूरवर फिल्डर होते आणि त्या दरम्यान पाहिले तर कॅच पर्यंत पोहोचू शकले नाही. इकडे फलंदाजांनी क्रीजवर धावा केल्या पूर्ण 2 धावा. एकूण धावसंख्या आहे ती 12च्या घरामध्ये. दिघाटी संघाची आपण पाहतो प्रथम बॅटिंग या षटकातील आहे. शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये आल्यात 12 धावा षटकातील. पाहूया शेवटचा चेंडू. मीडियम फास्ट गतीचा चेंडू आपण पाहिला. व्हेरिएशन पाहायला मिळाला आणि याचा फायदा झालाय तो गोलंदाजाला. तर या ठिकाणी आपण पाहतो मान्यवर व्यक्त जितूबाई गरत यांना विनंती करेन, त्यांच्या समय सहकार्य आहे त्यांना देखील विनंती करेन की आपण या मॅचचा आनंद आमच्या समयेत राहून या व्यासपीठावर खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये बसून या मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. विनंती करेन आपणास की आपण या व्यासपीठावर आपण यायचं आहे. पाहतो ही ओपनिंगची मॅच. ओपनिंगची सुरुवातीची मॅच पाहतोय आपण. एक संघ आहे रांजणपाडा तर दुसरा संघ आहे दिघाटी. पहिली ओव्हर संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 पटलावर धावा झाल्यात एका डझनाच्या घरामध्ये अर्थात 12 धावसंख्या. दुसऱ्या षटकाला गोलंदाज पांडुरंग. डावक्या हाताची गोलंदाजी सुरेख टप्पा पाहायला मिळाला. जबरदस्त पाहायला मिळतोय गोलंदाजीची सुरुवात. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिला चेंडू डॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. तसा दुसऱ्या षटकातील मधील हा पहिला चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. यावेळी पाहूया दुसरा चेंडू. दुसऱ्या ओव्हरमधील आडव्या पद्धतीने केलेला चेंडू जाडू शॉट आणि यावेळी पाहतो क्षेत्ररक्षक शेखर हा चेंडू फील्ड करेल फेकेल तोपर्यंत या ठिकाणी धावा पाहायला मिळत. एक संघी स्कोर 13च्या घरामध्ये. यावेळी पाहूया या षटकातील तिसरा चेंडू. पांडुरंग फोलतात चेंडू परंतु बॅटच्या व्यवस्थित रनरमध्ये चेंडू आला नाही. पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे शेखरकडे चेंडू गेलाय. यावेळी मात्र थ्रो होता 2 धावांची संधी मिळाली फलंदाजाला. 2 धावा वाढतील. नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत त्यांचे गणवेश चेक करा. जर बॉलर 1 मिनिट थांबा. पंचांना विनंती करेन बॉलर जीन्स पॅन्टमध्ये आहे का बघा. ट्रॅक काय आपल्या टी शर्ट आणि ट्रॅक कंपल्सरी आहे. जीन्स पॅन्ट असेल तर पॅनल्टी असेल. जर जीन्स पॅन्ट असेल तर आपल्याला 4 धावांची पॅनल्टी लागेल. आपला नियम आहे 40+ नियम आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे कंपल्सरी गणवेश हा स्पर्धेचा नियम आहे. जीन्स पॅन्ट असेल तर 4 धावा. ओके 4 धावा. ट्रॅक पॅन्ट आहे पाहिजे. पंचांना एक सूचित करतोय की कोणीही गोलंदाज या क्षेत्ररक्षक जीन्स पॅन्टवर असेल तर 4 धावांची पेनल्टी तुम्हीच डिक्लेअर करायची डायरेक्ट. इकडं बोलण्याची आवश्यकता राहिली नाही पाहिजे. धन्यवाद. नक्कीच बॅट्समन असो किंवा क्षेत्ररक्षक असो किंवा खेळाडू असो ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी आहे स्पर्धेचा नियम. यावेळी पाहतो आपण हवेमध्ये शेखरने पकडलेला हा पहिला सुरुवातीचा झेल आपण पाहतोय आणि सुरुवातीची विकेट या ठिकाणी संपादित करतोय गोलंदाज पांडुरंग. पांडुरंग म्हटलं तर अनेक मॅचमध्ये चांगली दर्जेदारी गोलंदाजी आपण त्यांची पाहिलेली आहे. रांजणपाडा गावामध्ये झालेली मागील महिन्यामध्ये स्पर्धा जरूर मी आठवेन. त्या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली गोलंदाजी म्हणा किंवा केगाव 40+ मास्टर टीमने ठेवली स्पर्धा म्हणा या दोन्ही स्पर्धामध्ये त्यांची गोलंदाजी मी पाहिली नाही. जबरदस्त गोलंदाज आहे हा. आणि यावेळी एक विकेट आपल्या नावावर मिळवल्यानंतर पाहूया रुपेश म्हात्रेची फलंदाजी आपण पाहिले. 7 चेंडूमध्ये 13 धावांची बहारदार खेळी पाहिली. 1 षटकार 1 तिहेरी धाव आणि 2 वेळा दुहेरी धावा. जबरदस्त बॅटिंग झाली. त्याच्या जागेली त्याची जागा भरून काढण्यासाठी सुनील पाटील. पाहूया या षटकातील पांडुरंग यांचा विकेट प्राप्त केल्यानंतर 5वा चेंडू पाहूया.
4 ओव्हरची मॅच आहे. दुसरा षटक प्रगतीपथावर. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय आणि या स्पर्धेतील पहिल्या मॅचमधील हा पहिला अवांतर वाईट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. धावसंख्या 16च्या घरामध्ये 1-16 आपण स्थिती पाहतोय. दिघाटी संघाची रांजणपाडा वर्सेस दिघाटी ही पहिली मॅच पाहतोय. ओव्हरपिच पद्धत चेंडू टप्पा पडला नाही पडला, तो चेंडू उचवला आणि थेट पोहोचवला लॉंग ऑनच्या दिशेने 6 धावांकरता. या पहिल्या मॅच मधील हा दुसरा खणखणीत षटकार आपण पाहतोय. 6 धावा वाढल्या जातील. सांघिक स्कोर पाहू शकाल 22च्या घरामध्ये. पहा काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. बॅट्समॅन सुनील पाटील ज्याने आल्या आल्या षटकाराच्या साहाय्याने आपलं खातं खोललंय. मगाशी देखील पाहिलं रुपेश म्हात्रे यांनी षटकाराच्या साहाय्याने खातं खोललं होतं आणि त्याच्याच पावलावर पाऊल जसा रुपेश आऊट झाला तशीच ती जागा जी रिकामी जागा होती ती जागा या ठिकाणी त्याच पद्धतीने भरून जरूर आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात 6 धावाने या ठिकाणी पाहतोय. मेघनाथ मडवी यांचं देखील आपण आपल्याला पाहायला मिळते. अध्यक्ष ओंकार सेवाभाई संस्थाचे अध्यक्ष आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी मी जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक शब्द सुमनाने या मनाच्या अंतःकरणाने त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. दुसरं षटक संपलं गेलंय. दुसऱ्या षटकातील 6वा चेंडू देखील डॉट पाहायला मिळाला. जशा पहिल्या षटकामध्ये 6वा चेंडू डॉट झाला होता ना, तशा प्रकारे दुसऱ्या षटकातील 6वा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. पांडुरंगच्या जागी 3ऱ्या क्रमांकावर गोलंदाज शेखर ज्याने मगाशी जबरदस्त कॅच पकडली. एक पहिला विकेट मिळवून दिला पांडुरंग या गोलंदाजाला. रुपेश म्हात्रे या फलंदाजाला त्यांना कॅच आउटच्या रूपामध्ये बाद केलं. शेखर टाकेल आपल्या षटकातील पहिला चेंडू. स्ट्राईकवर पाहू शकाल फलंदाज अविनाश म्हात्रे जो खेळतो. 2 धावसंख्येवर यावेळी हवेमध्ये केलेले फसली होती तैनात. कॅच या ठिकाणी होती संधी पकडण्यासाठी. पुन्हा एकदा यावेळी पाहतोय फिल्डर फंबल होतोय. दुसरा असेल मला ते. सुरुवातीच्या षटकामध्ये देखील लेगच्या दिशेने घसरले होते. नक्कीच मजेशीर क्षण हे होतील कारण 40+ स्पर्धा आहे. या वयामध्ये बॅलन्स सांभाळणं कधी कधी कठीण असतं. प्रॅक्टिसचा अभाव असल्यामुळे असे क्षण निर्माण होतात. सांघिक स्कोर पाहू शकाल 3 धावेच्या वाढीने 25च्या घरामध्ये. हा चेंडू उजव्या स्टंपच्या बाहेरचा चेंडू आपण पाहिला. सुरेख डिलिव्हरी पाहायला मिळाली शेखरच्या माध्यमातून. शेखर पहिल्या चेंडूवर दिली 3 धाव. दुसऱ्या चेंडूवर कुठल्याही प्रकारची रन पाहायला मिळाली नाही. डॉट चेंडू फेकला गेलाय. तिसरा चेंडू तिसऱ्या षटकातील. हा चेंडू उंच मारला जाईल परंतु सेफ लँड पाहायला मिळेल. फटका. सूर्यकांत येईल चेंडू फील्ड करेल फेकेल. थोडीशी करेक्शन खराब पाहायला मिळाला. त्या दरम्यान 2 धावा पूर्ण पाहायला मिळाल्यात. रन शॉट आहे का पंच सांगतील. ओके पंचांचा इशारा येतोय 1 रन कमी. पहा तुम्ही रनिंग करता पण थोड्याशा चुकीसाठी तुम्ही एका धावेसाठी वंचित व्हाल कारण तुम्हाला लाईन टच करणं हे फार महत्त्वाचं असतं. हा चेंडू कट लागली फर्स्ट स्लिपकडे. चांगले क्षेत्ररक्षण थ्रो किपरकडे केलाय यावेळी आणि त्या दरम्यान सुखरूप पोचलाय फलंदाज अविनाश आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये. यावेळी पाहतोय आपण धावा पूर्ण केल्या ती एका धावेच्या वाढीने. सांघिक स्कोर पाहू शकाल तर धावा झाल्या 27च्या घरामध्ये. हलकीचा चेंडू दिशा दिले. चेंडू येईल डीप मिड ठिकाणी फील्ड केला जाईल. चेंडू सूर्यकांतच्या माध्यमातून चेंडू फेकला जाईल आणि यावेळी काय झालंय तर फलंदाज झालाय अविनाश. आत्महत्या करतोय. धावेची हवेच्या पोटी केलेली ही धाव आणि ही धाव त्याला महागात पडले आणि आपली विकेट त्याला द्यावी लागते रनआउटच्या रूमामध्ये. अविनाश याची फलंदाजी आपण पाहिले. लब्बल 5 ते 6 चेंडू खेळला आणि संघासाठी धावा केल्या एकूण अविनाशाने 5-6 धावा आपल्या संघासाठी केल्या. या षटकातील आहे शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज
पाहू शकाल अविनाशच्या जागी जयेंद्र. फलंदाज क्रमांक 4 वर आपण पाहू शकाल जयेंद्र. या षटकातील आहे शेवटचा चेंडू. जयेंद्र या ठिकाणी येतोय. फलंदाज क्रमांक 4 वर स्थिती आपण पाहू शकाल. 2 फलंदाज बाद झाले. अविनाश बाद झाला आता आणि अगोदर सुरुवातीचा फलंदाज आपण पाहिला तर रुपेश म्हात्रे या ठिकाणी आऊट झालाय. 2 सुरुवातीची जी जोडी होती ती जोडी या ठिकाणी तंबूच्या श्रेयाला गेले. फलंदाज क्रमांक 3 आणि चौथ्यावर आपण पाहू शकाल ही बॅटिंग. यावेळी पाहूया षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू दाबून काढला. चेंडू दरम्यान चेंडू जाईल शॉर्ट पॉईंटकडे. फिल्डर आहे स्वतः कॅप्टन या ठिकाणी पाहू शकाल. फील्ड केला जाईल चेंडू आणि या ठिकाणी फेकेपर्यंत 1 रन दिघाटी संघाने पूर्ण केले. जयेंद्र एका रननी सुरुवात केली. सांगी स्कोर पाहू शकाल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 स्कोर या ठिकाणी पाहू शकाल. तब्बल 9.77च्या सरासरीने पाहू शकाल सुरुवात पाहायला मिळते. प्रत्येक षटकामध्ये म्हणजे 10पेक्षा थोडीशी कमी आहे. प्रत्येक षटकामध्ये सरासरी पाहायला मिळते. सरासरी वाढवायची असेल तर आता मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे. या षटकामध्ये आपल्याला हाणामारी करावं लागेल कारण 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. अशा स्थितीमध्ये आपल्याला धावा कशा होतील हा पाहूया. शेवटचं यावेळी काय झालंय सुरुवातीच्या चेंडूवर फलंदाज जयेंद्र हा बाद झालाय. सचिन पाटीलची गोलंदाजी पाहतोय. एक घातक तीक्ष्ण मारा केला या गोलंदाजाने. ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला गेला आणि यावेळी फलंदाजाला बाद केलं. तो म्हणजे फलंदाज आऊट झाला जयेंद्र म्हात्रे. 1 रन करून या ठिकाणी तो बाद होतोय. सुरेख चेंडू होता. उजव्या स्टंपवर जरूर टप्पा होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू इन स्विंग झाला आणि या ठिकाणी जे फर्निचर होतं एस्टनचं फर्निचर या ठिकाणी अस्तव्यस्त केलं या गोलंदाजा सचिन याने. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल दयानंद. 3 बाद 29 धावसंख्या पाहतोय. पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली गेली सचिन पाटील या गोलंदाजाने. चौथ्या षटकातील सुरुवात विकेटनी झालेली आहे. 5 चेंडू अजून शिल्लक असतील. 5 चेंडूमध्ये दिघाटी संघाला धावा जमावे लागतील. यावेळी खणून काढलेला चेंडू आपण पाहतोय. डीप पॉइंट गलीच्या दिशेने चेंडू केला. स्वतः कॅप्टन यांनी चेंडू फील्ड केलाय आणि फेकेपर्यंत 2 धावा आपल्याला सुखकारक रीतीने पूर्ण होताना आपण पाहू शकताय. 2 धावा वाढल्या गेल्यात. सांगी स्कोर 31च्या घरामध्ये 31 रन्स. आणि सचिन देखील पाहतोय जर्सी क्रमांक 31. पाहूया षटकातील आहे पुढचा चेंडू. हा चेंडू पाहतो आपण. दरम्यान सुरेख चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग अंपरच्या दिशेने चेंडू गेलाय. स्वतः किपर चेंडू उचलणार फेकणार. तोपर्यंत या ठिकाणी 22च्या रूपामध्ये 1 रन पाहायला मिळतोय. 1 रनच्या सहाय्याने सांगी स्कोर 32. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील 3 चेंडू या ठिकाणी शिल्लक आहेत. एक तरी मोठा फटका या 3 चेंडूमध्ये यायला पाहिजे. यावेळी पाहतोय जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही आहे. बॅट बोलली नाही आहे. सुरुवातीला षटकाराच्या सहाय्याने जरूर या फलंदाजाने सुरुवात केली परंतु इतर जर 5 चेंडूचा विचार केला ना तर 3 डॉट चेंडू खेळलाय आणि 2 चेंडूवर 2 सिंगल धावा आलेले आहेत.
पाहूया या षटकातील पुढचा चेंडू. 2 चेंडू या ठिकाणी शिल्लक. सचिन या गोलंदाजामधील 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत. 5वा चेंडू सचिन यांचा. सचिन पाटील हा चेंडू जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ती स्थिती तीच तऱ्हा पाहायला मिळाली. यावेळी देखील पाहतो आपण पुन्हा एकदा डॉट चेंडू. आता मात्र आहे या ओव्हरमधील या पहिल्या इनिंग्समधील शेवटचा लास्ट चेंडू. किती आकडा असेल शेवटच्या चेंडूवर. षटकार चौकार तिहेरी दुहेरी एकेरी डॉट की विकेट. किती धावांचं टार्गेट सज्ज होईल पाहूया. टार्गेट सज्ज करणारा हा चेंडू आपण पाहूया. सचिन पाटील यांचा षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू जबरदस्त. आता मात्र चेंडू कनेक्ट झालाय. शेवट गोड पाहायला मिळालाय. सुरेख शेवट पाहायला मिळालाय. षटकार मारलाय या पठ्ठ्याने. फलंदाज सुनील पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळाला षटकार. सुरुवात देखील षटकाराने या फलंदाजांनी केली आणि शेवटच्या बॉलवर देखील अखेर पाहायला मिळाला तो षटकाराचा. तर विनंती करेन JD मडवी आपणास की आपण देखील या व्यासपीठावर आपण यायचं आहे. आपण देखील आपणास विनंती करेल आयोजकांच्या माध्यमातून की आपण देखील या व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे. पाहतोय पहिली इनिंग या ठिकाणी संपली जाते. 4 ओव्हरची पहिली मॅच आपण पाहिली. पहिल्या इनिंग्समध्ये बॅटिंग करताना दिघाडी संघाने एकूण धावा जमवल्या त्या 38 आणि 39 धावांचं लक्ष्य आणि 38 प्लस पॅनल्टीच्या 4 धावा आपल्याला या ठिकाणी ॲड कराव्या लागतील. 38 प्लस 4 42 धावा दिघाडी संघाच्या आपण या ठिकाणी नोंदल्या जातील मानल्या जातील. 42 धावा म्हणजे 43 धावांचं आव्हान या ठिकाणी हे रांजणपाडा टीम समोर. 24 चेंडू 43 धावा. दहा 11 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये आवश्यक आहेत. प्रति ओव्हरमध्ये 10-11 धावा असतील. पाहतोय स्पर्धा ओपनिंगची स्पर्धा 40+ मास्टर क्रिकेट क्लब गावदेव गावठाण आयोजित ही 40+ मास्टर क्रिकेट स्पर्धा उरण रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन तर्फे ही आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेसाठी उद्घाटन मूर्ती आपल्याला लाभले सुनीलभाई. त्याप्रमाणे मेघनाथ रोहिदास मडवी अध्यक्ष ओमकार सेवीभाई संस्था आणि बरेचसे मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेसाठी आपण पाहिले. विकासभाई पाटील हे देखील या स्पर्धेसाठी आज बरेच मेहनत घेत आहेत. रणजितभाई पाटील यांच्या हातातून बनवलेला आज दूध कोल्ड्रिंक आपण पाहतोय. तर या ठिकाणी पाहतोय JD मडवी यांच्याकडून आमच्या या स्पर्धेसाठी 40+ मास्टर क्रिकेट क्लब गावदेव गावठाण संघाकरिता तब्बल 1000 रुपयाची रोख देणगी या ठिकाणी आम्हाला लाभलेले आहे. ते सर्व देणगीदारांचं देखील मी या ठिकाणी आभार मानेन. या स्पर्धेसाठी चषका असतील किंवा वस्तुरूपी देणगी असेल सर्व देणगीदारांचं मी या आयोजकांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आणि आभार देखील मानतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायचं आहे कारण एक दिवशीय स्पर्धा आहे. आपल्याला पटापट सामने उरकायचे आहेत. आत्ता पाहिले तर लगभग 11:08 या ठिकाणी झालं आहे. तर सुरुवात करायची आहे सेकंड इनिंगसाठी. पाणी जरूर आपल्याला दिलं जाईल. तुम्ही कुठल्याही ओव्हरमध्ये पाणी मागा, तुम्हाला पाणी जरूर दिलं जाईल. कोणाला तहान लागली, कोणाला थकल्यासारखं वाटलं ना तर जरूर आम्हाला सांगा, ते सूचित करा की आम्हाला असा त्रास आहे. नक्कीच आपली सेवा केली जाईल कारण आपला 40+ खेळ आहे. कुठल्याही प्रकारचं रिक्स आपल्याला घ्यायचं नाही आहे. तर पंचांना विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायला सांगायचं आहे. तत्पूर्वी मी संघाचे संघनायक विकास पाटील यांना विनंती करतोय की आपले जे मान्यवर आहेत त्यांचे स्वागत करायचे आहेत. प्रथम मी विकास पाटील यांना विनंती करतोय की प्रथम आपण सुनील मडवी यांचं स्वागत करायचं आहे. सुनील मडवी यांचं स्वागत करायचं आहे. लाईव्ह
लाईव्ह वाले लाईव्हला दिसेल. सुनील मडिवांचं स्वागत होतोय, संघाचे संघनायक. सामना सुरू होतोय. षटकातील पुढचा चेंडू सरळ खेळून काढतोय सूर्या. बघूया, एक धाव तर सहजरित्या पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल परंतु नाही, एका धाव समाधान मानतोय तो सूर्यकांत. षटकातील पुढचा चेंडू. तर मी परत एकदा विकास पाटील यांना विनंती करतोय की दोन चेंडू पहिल्या षटकातील संपलेत. रुपेश म्हात्रे गोलंदाजी मार्ग पाहू शकाल. दयाने खेळण्यासाठी सज्ज. उजव्या स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, दरम्यान चेंडू खेळता आला नाही फलंदाजाला. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. 3 चेंडू संपलेत. 3 चेंडूमध्ये फक्त 1 रन या ठिकाणी पाहायला मिळते. सूर्यकांत नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल सूर्यकांत यांना. आणि यावेळी पाहूया रुपेश यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू पाहतोय ऑफिस पद्धतीचा, आडव्या पद्धतीने खेळला. डीप मिड विकेट आणि डीप मिडॉनच्या मधून चेंडू जाईल. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमा पार, आर पार. शानदार चौकार, 4 धावा. चौकार आलाय पहिल्या ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर. 5 धावसंख्या. पुन्हा एकदा आडव्यापती खेळला. यावेळी डीप स्केल ठिकाणी चेंडू खेळला आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी तैनात. अविनाश चेंडू फेल केला, फेकेल तोपर्यंत 1 रन. सांघिक स्कोर 6च्या घरामध्ये. प्रत्येक षटकामध्ये 10 ते 11 धावा आवश्यक आहे. आणि सूर्यकांत येईल बॅटिंग बॉलावर. या षटकातील शेवटचा चेंडू. सूर्यकांतसाठी आड्यापर्यंत खेळलेला चेंडू. कडक साऊंड जरूर आवाज आला. यावेळी डीप मिडवे ठिकाणी चेंडू फील्ड झाला आहे. 1च रन या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 रनच्या वाढीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 7 धावसंख्या. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त आवश्यक आहेत. आता उर्वरित 18 चेंडू आणि 36 धावा या ठिकाणी शिल्लक आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 12ची सरासरी या ठिकाणी आलेली आहे. कारण आत्ता तर या ठिकाणी पाहतोय चला. तर विकास पाटील यांना विनंती करते की मेघनाथ मडवी यांचं स्वागत करायचं आहे. तर यूट्यूब लाईव्हला मी सांगतो की थोडं मागं घ्या. मेघनाथ मडवी यांचं स्वागत करायचं आहे. मेघनाथ मडवी यांचं स्वागत होतंय.
धन्यवाद. तर सज्जन भाई यांचं पण स्वागत करायचं आहे. विकास पाटील यांना विनंती करतोय, पंचांनी आपला सामना सुरूच ठेवायचा आहे. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळणारा सूर्यकांत, फुलटॉस मध्ये चेंडू लेग अतिशय बारजोनी चेंडू पंच खराब दर्शवतात. या अवंतरने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसवतोय. तर सज्जन नावाल यांचं स्वागत होतोय, सज्जन भाई यांचं स्वागत होतोय विकास पाटील यांच्याकडनं. तर मी जनार्दन दामोमडी यांना विनंती करतोय की आपण पण स्वागतासाठी इकडे यायचं आहे. त्यानंतर जोमा पाटील यांना पण विनंती करतोय की आपण पण इकडे यायचं आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 12. एक षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या घरामध्ये पाहू शकता. यावेळी चेंडू लेग दिशेचा चेंडू होता. दरम्यान खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पाहतोय, पंचांचा इशारा, वाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू या ठिकाणी अतिरिक्त टाकला जातोय. या ओव्हरमध्ये तब्बल एकूण हा चेंडू पाहताय व सुरेख फटका, परंतु सुरेख कॅच पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक रुपेश म्हात्रे यांच्या हस्ते पाहिल्या एक सुरेख कॅच, लॉंग ऑनच्या दिशेने पकडली गेली कॅच आणि सूर्यकांत सारखा फलंदाजाला या ठिकाणी आउट केलंय. सूर्यकांत म्हटलंय गणानाती बॅट्समन होता. या बॅट्समनकडे षटकार चौकार मारण्याची क्षमता जरूर होती, परंतु यावेळी पाहिलं एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये सूर्यकांत हा फलंदाज कॅच आउट झालाय. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. फलंदाज क्रमांक 3 वन डाऊन प्लेअर पाहू शकताय, तो आहे शेखर पाटील. यांनी क्षेत्ररक्षण करताना सुरेख कॅच पकडली होती. यावेळी क्षेत्ररक्षणाची भूमिका आपण पाहिली चोख त्याची पहिल्या इनिंग्समध्ये, परंतु आता जबाबदारी आली ती म्हणजे बॅटिंगची. पाहूया जबाबदारी बॅटिंगची या ठिकाणी कशा प्रकारे निभावेल. षटकातील आहे पुढचा चेंडू, गोलंदाज सज्ज असणार. गोलंदाजी मार्कवर सुनील ठाकूर. कार्पेट पद्धती चेंडू जाईल. दरम्यान चेंडू डीप स्क्वेअर एक ठिकाणी चेंडू फील्ड केला जाईल. सुरेख फिल्डिंग. चेंडू फेकी होता होता 1 रन सांघिक स्कोअर 14च्या घरामध्ये. नक्कीच विकेट गेल्यानंतर सावधगिरीची बॅटिंग आपण जरूर या ठिकाणी पाहू शकताय, परंतु मर्यादित षटक आहे आणि या मर्यादित षटकामध्ये जास्त वेळ आपल्याला थांबून चालत नाही आहे, कारण सेकंड बॅटिंग आहे आणि या सेकंड बॅटिंगमध्ये आपल्याला उत्तर द्यायचं आहे. ते उत्तर आपल्याला मोठ्या फटक्याने जरूर द्यावे लागेल. यावेळी पाहतो जागीच राहून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. फलंदाजचा बॅटचा बॉलचा संपर्क नाही आहे. पदेललज देखील आपण पाहिला तर पदेललजचा वापर फलंदाजाने केला नाही आहे, त्याच्यामुळे चेंडूची भेट पाहायला मिळाली नाही. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ एसटीच्या बाहेरचा चेंडू, जागीच राहून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी लागोपाठ 2 चेंडू डॉट झालेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या ओव्हरमध्ये विचार केला तर 2 वाईट चेंडू फेकले गेले, 2 डॉट चेंडू फेकले गेले. एका चेंडूवर आला चौकार आणि एका चेंडूवर सिंगल रन. षटकातील शेवटचा चेंडू, गोलंदाज सुनील ठाकूर यांचा खेळेल. फलंदाज दयानंद. यावेळी देखील चेंडू पाहतोय हुकला जातो चेंडू, कुठलाही संपर्क पाहायला मिळाला नाही बॅट आणि बॉलचा. या ओव्हरमध्ये विचार केला लगातार 3 डॉट चेंडू फेकले गेले गोलंदाज सुनील ठाकूरच्या माध्यमातून. आत्ता मात्र 2 षटकं संपली गेली आहेत, 12 चेंडू संपले गेले आहेत. आत्ता 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. पहिल्या सुरुवातीचा जर विचार केला तर 10-11 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये आवश्यक होत्या, परंतु आत्ता
दुसऱ्या षटकानंतर आपण जर पाहिले रन रेटची आवश्यकता होती प्रत्येक षटकामागे 12ची सरासरी, परंतु यावेळी 12ची सरासरी वाढली गेली आहे. तर आत्ता सरासरी आले ती 14.50ची सरासरी प्रत्येक षटकामागे. 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अविनाश म्हात्रे आणि स्ट्राईकवर शेखर. हा चेंडू फिरकावलाय, चेंडू डीप केले ठिकाणी फील्ड केला जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. काय जबरदस्त चेंडू फील्ड केला गेलाय. याला म्हणतात क्रिकेट. क्रिकेटमध्ये 3 बाजू फार महत्त्वाच्या असतात. प्रथम बॅटिंग, बॉलिंग आणि त्याच लेवल म्हटले तर क्षेत्ररक्षक. ह्या 3 बाजू जर तुमच्या मजबूत असतील ना तर तुम्ही कुठलीही मॅच कोणासमोर देखील मोठ्या संघासमोर जिंकू शकता. यावेळी काय प्रयत्न झाला, कव्हर करून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला फलंदाज दयानंद यांचा, परंतु या ठिकाणी गोलंदाजांनी दया दाखवली नाहीये या दयानंद याला. तर ती फळाचित बाद केलंय. अगोदर पहिला दयानंद हा चेंडू बरेचसे चेंडू हुकला, तब्बल 4 चेंडू डॉट खेळला. एका चेंडूवर जरूर चौकार मारला होता, एका चेंडूवर एक सिंगल धाव केली होती आणि यावेळी त्रिफळाचित बाद झालाय. तब्बल विचार केला चेंडूचा दयानंदने खेळलेले चेंडू 7 चेंडू आणि धावा केल्या 5 धावा. आता मात्र जबाबदारी या 2 फलंदाजावर आले, कारण पहिली सुरुवातीची जी फळी होती ती फळी या ठिकाणी गाजली नाहीये. तर या ठिकाणी या 2 फलंदाजांना आपला संघ जिंकण्यासाठी बॅटिंग करावी लागेल. पाहतोय ट्रेनचा भूप वाजला जातोय. हा चेंडू पाहतोय हवेमध्ये आहे आणि आणखीन एक दर्जेदार कॅच. दुसरी कॅच क्षेत्ररक्षकामधून पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक रुपेश म्हात्रे या क्षेत्ररक्षकाने टिपलेली अप्रतिम अशी कॅच. आणखीन एक हादसा, आणखीन एक धक्का मिळेल या ठिकाणी. तिसरी विकेट तंबूच्या श्रेयाला जाईल. 3 बाद स्थिती आहे, ती धावा संख्या 15वर. आता चेंडूचा विचार केला, चेंडू शिल्लक राहिलेत 9 आणि विजयासाठी 28 धावांची गरज. 9 चेंडू 28 धावा. आव्हान आता मोठं होत गेलंय, कारण डॉट चेंडू झालेत. डॉट चेंडू सोबत काही चेंडूवर विकेट देखील गेल्यात. अशा स्थितीमध्ये पाहिलं तर गंभीर स्थिती म्हणावं लागेल. 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्को सज्ज आहे. पुन्हा एकदा अविनाश आणि समोर आहे फलंदाज वैभव गरज. समोर केलेला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू फील्ड केला जाईल रुपेशच्या माध्यमातून आणि सुरेख क्षेत्ररक्षण. 1 धाव फक्त मिळेल एका धावेच्या वाढीने. सांगी स्कोर 16च्या घरामध्ये समीकरण आहे शिल्लक 8 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. तर या ठिकाणी पाहतो आपण उरण रायगड 40+ मास्टरचे अध्यक्ष माननीय श्री अनंत पाटील मॅन फ्रॉम साई यांचे या ठिकाणी आगमन आपल्याला पाहायला मिळते. प्रथम मी त्यांचं शब्द सुमनानं सर्व गावठाण टीमच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. चार धावानंतर पाहूया पुढचा चेंडू. टप्पा पडला, उचली जरूर पाहायला मिळाली. बॉडी लाईनला चेंडू लागला. 1 रन देखील चोरले गेले या दरम्यान. एखाद्याच्या डोळ्याच्या मधून जसा कोणी काजळ चोरावं ना तशा प्रकारची रन चोरली गेली या मैदानावर. 1 रन आणि लेग बॅचच्या रूपामध्ये 1 रन पाहिले आणि 1 रनच्या वाढीने 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावा पाहायला मिळत आहेत. त्या आहेत एकूण 21 धावा. आता 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. लगभग निम्मा प्रवास तुम्ही जरूर या ठिकाणी पूर्ण केला आहे, परंतु अजून तुम्हाला 22 धावा करायच्या आहेत. परंतु तर या दरम्यान पाहूया स्वागत सन्मान केलं जाईल उरण रायगड 40+ मास्टर असोसिएशनचे माननीय अध्यक्ष माननीय श्री अनंत पाटील यांच्या या ठिकाणी स्वागत सन्मान केलं जाईल.
3 ओव्हरचा विचार केला तर तिन्ही गोलंदाजाने प्रत्येक ओव्हरमध्ये 7-7 धावा दिलेल्या आहेत. पहिलं षटक टाकलं रुपेश म्हात्रे यांनी 7 धावा दिल्या. दुसरं षटक सुनील ठाकूर यांनी टाकलं, त्यांनी 7 धावा, एक सफलता मिळवली गेली. तिसऱ्या षटकामध्ये अविनाश म्हात्रेची गोलंदाजी पाहिली, त्यांनी देखील 7 धावा दिल्या, परंतु विकेट मिळवल्या गेल्या 2. आत्ता 6 चेंडू विजयासाठी 22 धावा. 22 धावा म्हटलं तर 5 चौकार 1 दुहेरी धाव, 3 षटकार 1 दुहेरी धाव, अशा प्रकारचं समीकरण या ठिकाणी शिल्लक आहे. हे समीकरण सुटलं जाईल जर मोठे स्ट्रोक खेळले तर. चौथ्या षटकासाठी गोलंदाज दयानंद पाहूया. 6 चेंडू विजयासाठी 22 धावा. हा चेंडू सुरेख चेंडू होता, परंतु काय झालंय तर उजवी यष्टी या ठिकाणी नेमली गेली गोलंदाजच्या माध्यमातून. पायामध्ये टाकला होता चेंडू आणि हा चेंडू खेळताना हेलिकॉप्टर पद्धतीचा स्ट्रोक जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटच्या खालून चेंडू स्टंपवर आदळला गेला. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. यावेळी पाहिलं तर सुनील ठाकूर यांनी जसं 5 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. कॅप्टन या ठिकाणी पाहू शकाल आता बॅटिंग बॉलावर आलाय. ज्याप्रमाणे धोनी कॅप्टन होते त्यावेळी बॅटिंग करण्यासाठी लगभग 5व्या ते 6व्या क्रमांकावर येत होते. तशा प्रकारचं त्याकडे मुरलीधर ठाकूर कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत. पाहूया धोनी पद्धतीने बॅटिंग करतील का. धोनी जसे इंडियन टीमला अडचणीत आलेला संघ आपला सुरळीत करत असत, सोडत असत संकटापासून. हा चेंडू पाहतोय कमजोर फटका आहे, रन देणारा फटका जरूर होईल. 1 रन या ठिकाणी पाहायला मिळते एका रनने, परंतु आता समीकरण पाहू शकाल तर शिल्लक चेंडू पाहू शकाल 4 आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. 3 षटकार एका चेंडूवर तिहेरी धाव. हा चेंडू पाहू शकाल लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. आता मात्र विजयासाठी 4 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. 3 षटकार 1 दुहेरी धाव. 3 षटकार 1 दुहेरी धाव. हा चेंडू ट्रीटमेंट दिली गेली आहे, उत्तुंग फटका पाहायला मिळाला. या फटक्याने पुन्हा एकदा जान निर्माण झाले आहे, पुन्हा एकदा सामना जिवंत झालेला आहे. परंतु आता समीकरण आवश्यकता असेल 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 चौकार 1 षटकार या ठिकाणी मारावा लागेल बॅट्समनला. जरी मॅच काढली ना तर या मॅचचा हिरो हा फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळेल, तो असणार वैभव. वैभव हिरो होतोय की या धावा डिपेंड्स करताना गोलंदाज दयानंद या ठिकाणी हिरो पाहायला मिळेल. पाहूया या षटकाराने मॅच जिवंत झाले. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. आता मात्र बॅटचा संपर्क झाला नाही. इकडे काय घडलंय, रनआउटची संधी असेल, नाही आहे, डॉट चेंडू पाहायला मिळते. आता मात्र विचार केला 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 2 सलग षटकार मारले तरी काही फरक पडणार नाहीये गोलंदाजी करणाऱ्या संघाला. खणून काढलेले तेव्हा पाहतो आपण चेंडू फक्त 1 रन. 1 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल. पहिला विजेता संघ कोण आहे जरूर आपण ओळखला असेल का. पहिला विजयश्री प्राप्त करणारा संघ कोण, तर पहिली विजय प्राप्त करू शकाल. पाहू शकाल शेवटचा चेंडू संपल्यावर हा चेंडू कनेक्ट केला आहे, परंतु थेट फिल्डरच्या हातामध्ये. शेवटच्या चेंडूवर बळी, शेवटच्या चेंडूवर विकेट. कॅच पकडली गेली फिल्डरच्या माध्यमातून. अविनाश यांनी पकडलेली कॅच. आपला संघ विजय होताना पहिला आनंद पाहतोय मैदानावर. रांजणपंडाचं संघनायक या आपण कॅप्टन. रांजणपंड टीमचे कॅप्टन मुरलीधर या आपण इकडे.
विनंती करे कॅप्टनना की आपण या ठिकाणी यायचं आहे. रांजणपाडा टीमचे कॅप्टन मुरलीधर. पहिला विजयी संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. तो संघ विजयी आहे. दिघाटी वर्सेस सामना आपण पाहिला रांजणपाडा. या सामन्यामध्ये विजयी संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर विजेता टीममधून मॅन ऑफ द मॅच जरूर या ठिकाणी डिक्लेअर केली जाईल. चला उपस्थित टीम उपस्थित संघ त्याने आपली उपस्थिती आम्हाला या ठिकाणी दर्शवायची आहे. तरी या ठिकाणी पाहतोय विद्यमान सरपंच माननीय श्रीयुत या सामन्यांसाठी उद्घाटक लाभलेले म्हणून चिर्ले ग्रामपंचायती विद्यमान सरपंच सुधाकर भाऊ काका पाटील साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं. ते मी 40+ मास्टरचे रणजित पाटील आणि विकास पाटील यांना विनंती करतोय की त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे लगेचच. ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण पाहू शकाल. तो आहे दिघाटी संघाचा उत्कृष्ट प्लेयर्स अविनाश म्हात्रे ठरतो या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बॉलिंग करताना 2 सफलता 7 धावा दिल्या आणि फलंदाजी करताना एकूण धावा केल्या 5 धावा 6 धावा. बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना 7 धावा देऊन 2 सफलता. तर विनंती करेन JD मडवी